चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्याच्या भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आबिद अली यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेतकरी सहभागी होऊन प्रशासनाचे लक्ष वेधले। राजुरा उपविभागातील राजुरा कोरपना जिवती तालुक्यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे। ग्रामपंचायत तलाठी साजा निहाय वर्ग 1 मोहीम राबवावी। वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान 75% अनुदानावर पीक संरक्षणासाठी कुंपण करून द्यावे। आदिवासी पेसा क्षेत्रातील 3 पिढीचा पुरावा अट शिथिल करावे व गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे वाटप करावे। राष्ट्रीय महामार्ग जड वाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते नादुरुस्त झाले ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे व GRIL कंपनीने मंजुरी क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन कामाची चौकशी करावी। यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुखत देण्यात आले। की भूमिधारी जे मूळ मालक शेतकरी आहे त्यांच्या ऑनलाईन नोंदणी करताना 2001 मध्ये आपण वर्ग 2 नोंद करून टाकली आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकाच जात्यामध्ये भरण्याचं काम केलं जात आहे। म्हणून भूमिधारी जे शेतकरी आहे त्यांच्या वर्ग 2 च्या वर्ग 1 जमिनी गाव पातळीवर शिबिर घेऊन एका गावातील भूमी अभिलेख अधिकारी त्याचबरोबर तलाठी मंडल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय घेऊन ज्या गावात भूमिधाऱ्यांच्या जमिनी चुकीने नोंद झालेल्या आहे त्या वर्ग 1 करण्यात याव्या। त्याचबरोबर या ठिकाणी जो गैरप्रकार आणि लोकांची पिळवणूक होत होती त्यावर कुठेतरी आळा बसावा। संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे घोळ सुरू आहे तो घोळ थांबवावा। ज्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय काम प्रशासनाकडे जर होत नसेल तर जनतेची सेवा कसली तर या पद्धतीनं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आणि GRIL कंपनीने उत्खननाची परवानगी जरी 2017च्या शासन निर्णयानुसार घेतली असेल किंवा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी 1 ते 22 साठी टाकून दिलेले आहे, सर्व अटी भंग केल्या। पोलीस प्रशासन गाडी लावतात, महसूल विभागाकडे देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ते गाड्या त्या ठेकेदाराकडे जातात। एकीकडे त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशमध्ये नमूद आहे का अंधारामध्ये रात्री 6 नंतर उत्खनन करता येणार नाही। त्या कंपनीनं कोट्यावधी रुपयाचं ज्या महसूल बुडवीत उत्खनन केलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्या पंचनाम्याची चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर इतर मागण्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि शासन नक्कीच त्याच्यावर कारवाई करेल असं आम्हाला